श्लोक 10. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. अर्थ: ज्यांची विषयावरील प्रीती, भय, क्रोध हे दोष गेलेले आहेत व जे मद्रूप म्हणजे ईश्वर रूप होऊन माझाच म्हणजे भगवंताचाच आश्रय करून राहिले आहेत, असे ते ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले पुष्कळ ज्ञानी माझ्या स्वरूपाप्रत पावलेले आहेत. विवरण पाहूया. माणूस परमात्म्याशी विन्मुख झाल्यामुळे त्याला नाशवान पदार्थांविषयी आसक्ती निर्माण होते आणि जे मिळालेले नाही म्हणजे जे अप्राप्य आहे त्याबद्दल कामना किंवा इच्छा निर्माण होते. आपल्याला हवी ती किंवा आपल्याला प्रिय असणारी गोष्ट प्राप्त झाली की त्याबद्दल त्याला लोभ उत्पन्न होतो, परंतु इच्छित प्राप्त न झाल्यास त्याला क्रोधही उत्पन्न होतो. आपल्याला इच्छित प्राप्त न होण्यामागे जर एखादी बलवान व्यक्ती असली आणि ती व्यक्ती आपले वाईट करील अशी शक्यता मनात भय उत्पन्न करते. अशा रीतीने आसक्तीमुळे भय, क्रोध, लोभ, ममता, कामना असे सर्व दोष निर्माण होतात. म्हणून नाश पावणाऱ्या पदार्थांबद्दल वाटणारी आसक्ती नष्ट झाल्यास हे शत्रू आपल्या वाटेला जात नाहीत. आसक्ती नष्ट करायची असेल तर पदार्थांविषयी वाटणारी आसक्ती किंवा त्याच्याबद्दलचे प्रेम जे आहे, ती सर्व इच्छा आपण परमेश्वराचे प्राप्तीकडे लावायला हवी. आपण अगदी लहानपणाचं उदाहरण घेऊया. लहान मुलं दगड, गोटे, अगदी कागदाचे तुकडे, काचेचे तुकडे किंवा अशा कोणत्याही आपल्याला अगदी काही उपयोगी न वाटणाऱ्या किंवा कचरा वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांना खूप प्रेम असते. ते त्यांना खूप आवडतं आणि त्यांच्याकडून जर त्या काढून घेतल्या तर त्यांना वाईट वाटते. ती रडायला लागतात, ती हट्ट करतात आणि त्या क्षुल्लक गोष्टीवरनं भावंडांची, मित्रांची भांडणेसुद्धा होतात. पण काही दिवसातच या गोष्टींचे त्यांचे आकर्षण संपून जाते आणि त्याऐवजी इतर विविध गोष्टींचे आकर्षण त्यांना निर्माण होते. अशावेळी लहानपणीचे ते दगड, गोटे वगैरे काही त्यांना आठवतसुद्धा नाही. या पद्धतीने आपल्या विविध इच्छांचे परिवर्तन जर आपण त्या विषयात न करता परमेश्वराचे भक्तीचे प्राप्तीसाठी केले तर त्या त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आपल्याला वाटेनसे होते. कारण त्या त्या पदार्थांविषयी आपली आसक्तीच संपून गेलेली असते. परमेश्वरा वाचून दुसरा विषय आठवत नाही. माणूस जन्माला आल्यापासून त्याचे आसक्तीचे विषय कसे असतात व ते कसे बदलत जातात याविषयी ज्ञानदेवाने छान वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की बघा की लहानपणी या बाळाला फक्त आईच हवी असते. ती दिसली नाही की ते लगेच कावरे-बावरे होते, ते रडते आणि ते अतिशय गोंधळ निर्माण करतं आणि ती दिसली रे दिसली की ते आनंदाने हसते. मग थोडे मोठं झाल्यावर तो खेळणी, मित्रपरिवार आणि मग आणखी तारुण्यात आल्यावर स्त्री म्हणजे पत्नी. मग त्याचे वय हळूहळू वाढत जाते. मग तो आपली जी काही प्रीती आहे ती मुलांवर आणि नंतर मग नातवंडांवर करायला लागतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो विविध विषयात आसक्त होत असतो आणि या गोष्टीचा त्याला त्रास वाटत नाही आणि हा अनुभव आपण नित्य आपल्या संसारात घेतच असतो. या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी त्याला आठवतसुद्धा नाहीत. जे काही करायचे ते सर्व यांच्याचसाठी तो त्यात अधिकाधिक गुरफटत जातो. या सर्वांवरून चित्त काढून ते हरिचरणी लावले, त्याच्या प्राप्तीची आसक्ती धरली तर माणसाला परमेश्वराचे ज्ञान होईल, त्याची प्राप्ती होईल. तुकोबांनी आपले चित्त अशाच प्रकारे संसारातून काढून ते विठ्ठलचरणी लावले होते. वीतराग भयक्रोधा याचा अर्थ असा आहे की ज्याच्या भावना गेल्या आहेत. पण इथे एक लक्षात घ्या, भावना पूर्णपणे नष्ट होणे असा याचा अर्थ नाही, तर त्या भावनांवर ताबा मिळवणे, त्यांना वश करून घेणे. कारण असं आहे की माणसाचा जर क्रोध गेला तर त्याचे हातून युद्धासारखी किंवा अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची कोणतीच क्रिया होणार नाही.
आपल्याला जमदग्नी ऋषींची गोष्ट माहिती आहे. ती थोडक्यात अशी आहे की जमदग्नी ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते आणि ते कोणत्याही अगदी क्षुल्लक कारणावरनं रागवायचे. पण एका प्रसंगात त्यांचा मुलगा परशुराम याने त्यांच्याकडून क्रोध सोडून देण्याचे वचन घेतले आणि ते मात्र त्यांनी शेवटपर्यंत पाळले. परंतु काय झाले की सहस्रार्जुनाने त्याच्या मागील अपमानाचा सूड घेण्यासाठी त्यांच्या आश्रमावर स्वारी केली, हल्ला केला आणि त्यामध्ये ऋषींना ठार केले. आता इथे विचार करायला हवं की हे ऋषी धनुर्विद्येत व शस्त्रास्त्रात म्हणजे शस्त्र आणि अस्त्रविद्येत अगदी पारंगत होते. पण क्रोध सोडल्याने त्यांना प्रतिकार करण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यामुळेच त्यांना प्राणाला मुकावे लागले. लक्षात घ्यायला हवे की स्वसंरक्षणासाठी, कोणत्याही विधायक कामासाठी, समाजाचे कल्याणासाठी, संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी प्रतिकार करायलाच हवा आणि त्यासाठी क्रोधसुद्धा हवाच. कसं आहे, आपल्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट लक्षात घ्या की मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना रागवावं लागतं. कधीकधी प्रसंगी त्यांना 2 फटके पण द्यावे लागतात आणि अगदी दुसरे कोणते तरी शासन करावे लागते, म्हणजे त्यांच्याशी अबोला किंवा त्यांना जेवायला न देणं किंवा काय अंगठे धरून उभं करणं वगैरे वगैरे. आणि यासाठी क्रोधाला ताब्यात ठेवून विवेकाने व संयमाने त्याचा वापर करता यायला लागतो. कारण ते अतिरेकी होता कामा नये. फक्त त्याला शिस्त लागावी एवढाच एक चांगला उद्देश मनात ठेवून त्याला शासन करता यायला हवे. तसेच माणसाची आसक्ती कमी झाली तर त्याला कोणाचे भय वाटत नाही. कारण मग कोणाकडून त्याला काही मिळवायचेच नसते. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अगर व्यक्तीबद्दल आसक्ती किंवा प्रीती वाटत असेल तर ती न मिळण्याची किंवा तिचा वियोग होण्याची भीती सतत वाटत राहते व प्राप्त न होण्यामुळे क्रोधसुद्धा निर्माण होतो. म्हणून विषयाबद्दलची प्रीती कमी करून ते विकार किंवा विषय, भावना, इच्छा यांना वश करून घ्यावे व योग्य वेळी त्यांचा उपयोगसुद्धा करावा. जसे श्रीकृष्णाने शिशुपालाचे 99 अपराध क्षमा केले, पण 100 होताच त्याला शासनसुद्धा केले. परमेश्वर प्राप्तीसाठी भावनांवर ताबा ठेवणे जसे गरजेचे आहे, तसेच ज्ञानरूपी तपाने पावन होणे सुद्धा गरजेचे असते. केवळ परमेश्वराची भक्ती आपल्याला तारून नेईल अशी भोळी भाबडी कल्पना कोणीही मनात बाळगू नये. कारण भक्तीला ज्ञानाची जोड हवीच. कर्माचे डोळे ज्ञान आहेत. नामदेव महाराजांना देवाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते, तरी मुक्ताई व गोरोबा काका त्यांना म्हणाले की यांचे मडके कच्चे आहे. तेथे भक्ती ओतप्रोत भरलेली होती, पण ज्ञानाची कमतरता होती आणि ज्ञान तर सद्गुरूं वाचून प्राप्त होत नाही. नामदेवांना सद्गुरू प्राप्त झालेले नव्हते. म्हणून भगवंत सांगतात की त्यांना ज्ञानी भक्त प्रिय आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीचा अर्थ आपल्याला लावताच आला पाहिजे, तो नीट कळला पाहिजे आणि तरच आपल्याला त्याचेसारखे होता येईल. तद्भाव मागताहा माझ्या म्हणजे भगवंताच्या भावांना येतात, म्हणजे त्या भावना परमेश्वराप्रमाणे होतात. भाव या शब्दात भू हा धातू आहे आणि भू म्हणजे असणे, असण्याची स्थिती किंवा रूप. अनेक ज्ञानी भक्त भगवंत स्वरूप होऊन गेले. भगवंताला प्राप्त करायचे असेल तर त्याच्यासारखे व्हायला हवे आणि हीच सर्वात खरी श्रेष्ठ अशी उपासना आहे. आपण इथे थांबूया.